हाय, मी रितांशू आणि वेलकम टू एपिसोड 2 ऑफ थायलंड दौरा. तर मुंबईला मागे सारत थायलंडच्या एअर स्पेसमध्ये जेव्हा उजाडलं होतं तेव्हा आम्ही उडत होतो. ढगांना कापसाची उपमा का दिली असावी ह्याचं कारण आम्हाला दिसलं. लिटरली कापसासारखे ढग दिसत होते. त्याच ढगांमधून आमचं विमान एकदाचं लँड झालं फ्री विजा ऑन अरायव्हल असलेल्या थायलंडमध्ये. आता मला इथे विमान कंपन्यांचं एक लॉजिकच कळत नाही. एवढं विमानानं घेऊन येतात आणि एअरपोर्टच्या गेटवर पोहोचवायला अशा तुडुंब भरलेल्या बसमधून प्रवास करवतात. हे काय लॉजिक आहे? ह्या बसमध्ये बसल्यानंतर उभं राहिल्यानंतर तर वाटलं की मी बेस्टच्या 19 नंबरमधूनच प्रवास करतोय की काय. बरं, बसने लगेच पोहोचवलं असंही नाही, स्वाभाविकच आहे म्हणा, लगेज पण जास्त होतं ना. असो, मग त्या बसने प्रदक्षिणा घातली पूर्ण एअरपोर्टला आणि मग पोहोचवलं एकदाचा गेटवरती. फ्री विजा ऑन अरायव्हल असल्या कारणाने विजाचे प्रोसिजर्स आमचे पटापट झाले आणि मग आम्ही आमच्या टूर मॅनेजरला भेटलो. त्या टूर मॅनेजरने आम्हाला जी गाडी दिली होती ना, भाई साहब, एकदम बाप होती. बरं, त्यांनी आम्ही निघालो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे. बरं, रस्त्यात जाताना तिकडचं झाडी, तिकडचे रस्ते, तिकडचं ॲटमॉस्फिअर पाहता मला एक डायलॉग आठवला, एक कमाल डायलॉग आठवला. तो म्हणजे तोच, काय झाडी काय डोंगर काय हॉटेलवाला. मी त्या टोनमध्ये म्हणत नाही तर माझ्यावर कॉपीराईट मारतील. असो, तर आम्ही पोहोचलो इथे पहिल्या आमच्या डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे टायगर पार्क. आता इथे काय केलं ते पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.